आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सर्व अनुषंगिक बाबी सोयी सुविधा संदर्भात अचूक नियोजन करून ठेवावे असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले। आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा वाघमारे यांनी विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल, राज्य निवडणूक आयोगाचे विशेष कार्य अधिकारी अ.गो. जाधव, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अजित कुंभार, किरण पाटील, भुवनेश्वरी एस, यवतमाळचे प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपायुक्त संतोष कवडे यांच्यासह पाचही जिल्ह्याचे जिल्हा परिषद व नगरपालिका प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त वाघमारे यांनी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती विभागाचा निवडणूक पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला। ते म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वाढ झालेल्या मतदारांची संख्या, मतदान केंद्रांची संख्या, अनुरूप मनुष्यबळाचे नियोजन करावे, संवेदनशील मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त व सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी अशा सूचना त्यांनी केल्या। विभागीय आयुक्त डॉक्टर सिंघल यांनी आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून विभागात निवडणुका सुरळीत पार पाडल्या जातील असे यावेळी सांगितले आणि पूर्वतयारीचा आढावा दिला। यावेळी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारी संदर्भात सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।